अप्रतिम. आम्हाला पहिल्यांदा आल्यावरती वाटलं की नियोजित तर केलेलं होतं, सर्वजण आम्ही मैत्रिणी एकत्र आलो आणि जाऊया का आपण सगळ्याजणी, असं आमची दिशा आणि माधवी म्हणाली. आणि मग म्हटलं चला जाऊया. प्रत्येकाचे विचार होते की बाबा उन्हाळा खूप आहे काय, पण एकदा निर्णय घेतला जायचं म्हणजे जायचं. मग अगोदर संपर्क फाळके मॅडमशी केलेला होता, फडके मॅडमशी माधवीनं, आणि सगळे विचारून घेतला होता. मग म्हणाले आपण जाऊया. मग आल्यानंतर आमचं खरोखर असं वाटलं की आपण माहेरीच आलो. आईची जशी आठवण येते ना, तसं तुम्ही आम्हाला आईच्या रूपामध्ये तुम्ही आम्हाला भेटलात आणि खूप खूप बरं वाटलं. आणि इतका आनंद पण झाला की स्वागत इतकं छान झालं की असं वाटलं की खरोखर माझ्या डोळ्यातून पाणी चालू होतं त्यावेळेला की बाबा दुधाने आणि पाण्यानं आपले पाय धुवून घेतले आपल्याला, आणि एवढी आपुलकी. आणि हे मिळायला पण भाग्य लागतं, आणि ते सगळ्यांच्या मध्ये ते काय कोणाच्या सौभागामध्ये असतंच असं काही नाही आहे. पण आम्हाला ते भाग्य लाभलं आणि आम्ही मैत्रिणी पण खूप अशा एन्जॉय केला. आम्ही खूप, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस खूप छान केला, आमचं औक्षण करून आत घेतलं छान, आणि आम्हाला वेळोवेळी खूप मदत केली. झालं तर आम्हाला उठणं लावून आंघोळ घालण्यापर्यंत, मसाज करण्यापर्यंत, अक्षरशः माहेरची सगळं बालपणापासूनची आठवण आली. आणि आम्ही इतकं रमून गेलो की आमचा पाय पण आता निघेना झाला आहे खरं. त्यात आणि इथं आल्यानंतर ह्या भागच्या आम्हाला दापोलीचे चंडिकेचं दर्शन खूप झालं. आज योगायोग असा की आज बरोबर मंगळवार पण होता आणि दर्शन खूप छान झालं. इकडूनच आम्हाला आणि आस्वाद सगळा मिळाला की इकडूनचे कोकणचे जे सगळे फेवरेट पदार्थ आहेत ते आम्हाला खाण्यास मिळाले आणि खूप छान वाटलं. एन्जॉय खूप आम्ही केलं आणि आम्ही पुन्हा पुन्हा येऊ. एकदा जरी आम्ही आलेलो असलो तरी पण आम्ही नेक्स्ट 2025ला पण आम्ही येऊन जाणारच आहे. आणि आमच्या ग्रुपला पण आम्ही इन्व्हाइट करायसाठी आम्ही त्यांना प्रमोट करू, त्यांना सांगू. आणि तुमचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं. दोन्ही पण मावशांचं खूप सहकार्य मिळालं. तुम्ही दोघं पण उभं आहेत, आम्हाला अगदी हिरिरीने सगळ्या गोष्टी आमच्याशी तुम्ही शेअर केल्या आणि खूप छान वाटलं. परकेपणा अजिबात जाणवलं नाही. जसं माहेरी जातो ना की रिलॅक्सेशन असतं माहेरी गेल्यानंतर आरामशे, तसं आरामपणाला झोप खूप छान झाली. आणि विशेष म्हणजे आमचं आणि इथं आल्यानंतर पावसानं पण स्वागत केलं. खूप बरं वाटलं. पहिला पाऊस आणि मातीचा दरवळ सुगंध इतका छान मिळाला. छान वाटलं, खूप खूप छान, अप्रतिम. आणि फडके मॅडम पण खूप अप्रतिम, पण त्या पण आहेत खूप सजवळ आहेत, बोलणं खूप छान आहे. आणि त्यांनी इतकं म्हणजे त्यांच्या वयाच्या ह्यानं खूप त्यांनी अगदी मेहनत खूप छान करतात. स्त्री कशी सक्षम असावी, खरोखर म्हणजे जिवंत उदाहरण आहे. तुमच्याकडे बघून आम्हाला पण काहीतरी रिटायर झाल्यानंतर आता करण्याची चांगली ग्रुप वाटते. पण छान वाटलं, खूप मस्त वाटलं. धन्यवाद. काल आम्ही इथे सुचित्राताईंच्या मैत्रिणींच्या माहेरघर या घरामध्ये पाऊल ठेवलं. त्यामध्ये आलेले सगळे अनुभव आत्ताच विनयानं तुम्हाला सगळे सांगितलेलेच आहेत. त्याच्यामध्ये अजूनही सांगायचं मला ॲड करावं असं वाटते की त्यांनी आम्हाला त्यांचे कोकणचे सगळे पदार्थ, कोकणामध्ये जे जे पदार्थ मिळतात, नारळाच्या दुधाचे शेवया, मोदक कोकडीचे, त्यानंतर घावण, आणि जे आम्हाला पदार्थ तिकडं खायला मिळत नाहीत आमच्या भागामध्ये, ते आम्हाला मिळाले. आणि त्यांनी आमची काल दृष्ट काढली आणि ओटीवरण केलं त्यांनी आमचं. आणि इथं असं छान प्रकारे आमचं स्वागत केलं आणि आम्हाला कसे 2 दिवस निघून गेले ते कळालं सुद्धा नाही. नमस्कार. आपण यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी बघतो, पण आम्ही जे बघितलं ते स्वतः अनुभवलं. सुचित्रा त्यांच्या मैत्रिणींच्या माहेरघरामध्ये आमचं आगमन झालं. काय आम्ही 5 सख्या ह्या माहेरघरामध्ये आलेलो होतो. आणि ज्यावेळेला आलो त्यावेळेस आमचं खूप छान त्यांनी स्वागत केलं, आम्हाला औक्षण केलं, हसतमुख चेहऱ्यानं त्यांनी आमचं स्वागत केलं. आत्ताच आमच्या सखी विनया, रेखा त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यातल्या अजून एक म्हणजे त्यांनी आम्हाला बांगड्या भरल्या. म्हणजे माहेर वाशिनीला आल्यानंतर सगळ्यांमध्ये
त्याने आमच्या हिरव्या बांगड्यावरून आमची ओटी भरली. नंतर आम्हाला खाऊ दिला. जाताना माहेरवाशिणीला जो खाऊ दिला जातो तो नावाची बुद्धी म्हणतात तो दिला. त्याच्यानंतर सगळे पदार्थ जे कोकणातला खाऊ म्हणून जे काही त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते सगळे पदार्थ त्यांनी आम्हाला खाऊ घातले. आम्ही खरं तर घाटावरची माणसं, कोकणात आल्यानंतर तो आम्हाला मेवा खायला मिळाला, याचा खूप आम्हाला आनंद झाला. त्याचप्रमाणे मोकळं वातावरण आणि विशेष म्हणजे त्यांचं गोड बोलणं. कुठली गोष्ट आम्ही त्यांना विचारली तर त्या हसतमुखानं आम्हाला त्या सगळ्याचं तत्परतेनं उत्तर देत होत्या. कधीच आम्हाला त्या या 2 दिवसामध्ये चिडलेल्या दिसल्या नाही. हो मी तुम्हाला देते असं मग त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी. आणि खरं कदाचित आम्ही आमच्या माहेरात ज्या वेळेला जातो त्यावेळेस आम्हाला एखादी गोष्ट कमी पडली असेल, परंतु इथं मात्र सुचित्राताईने त्या सगळ्याची भरपाई केली. कुठलीच कमतरता त्याने आम्हाला जाणवून दिली नाही. एखादी गोष्ट आम्ही राहू दे म्हटलं तरी त्या म्हणायच्या नाही नाही हे झालंच पाहिजे. खूप छान सगळ्याचा आस्वाद आम्ही घेतला आणि असा सगळा आस्वाद तुम्हीही सगळ्यांनी घ्या अशी मी तुम्हाला विनंती करते. तिकडे घे. इथं माझ्या मैत्रिणींनी बऱ्यापैकी माहेरचं कौतुक केलंय, पण हे सगळ्यांना सांगण्यासाठी कौतुक नाही. कालपासून माहेरी जसं वावरतो आपण आपल्या आईच्या घरात वावरतो, इथं कुठल्याही रूममध्ये जायला किंवा हॉटेलमध्ये उतरलोय किंवा असं रिसॉर्टला उतरलंय असं वाटलंच नाही. आईच्या घरात आलंय, प्रत्येक या खोलीतनं त्या खोलीत मनमुराद आनंद लुटला. माहेरी जसं वावरतो प्रति माहेर म्हणून दरवर्षी जिला माहेर नाहीये किंवा नाहीये जवळचं कोण किंवा माहेर असलं तरी पण वेगळं नातं निर्माण करावं तर ते सुचित्राताईंच्या त्या माहेर घरात करावं असं मी सगळ्या मैत्रिणींनी सांगेन. की नाही त्याला कशालाही बंधन नाहीये. या स्वयंपाकघरात वाकून बघू नकोस किंवा या रूममध्ये जाऊ नकोस, अंगणात बागडू नकोस. काल आल्यापासून आम्ही अंगणात बागडतोय, त्या झोपाळ्यावर झुले घेतोय, फोटो काढतोय, त्या पेरूच्या झाडाखाली जाऊन मजा करतोय, त्यांच्या कुत्रा अंगणात आहे त्याच्याशी खेळतोय. आणि याच्या जोडीला काकाही आम्हाला छान बोले. म्हणजे आपल्या माहेरी जी नाती आहेत ते सगळ्याची अनुभूती इथं आलेली आहे की इथं बंधन कशाचं नाहीये. झोपायचं कुठं, बसायचं कधी, कुठं वावरायचं याला कशालाही लिमिटेशन नाहीये. मनमुराद जसं आईच्या घरात वावरतो तसा प्रकारचा अनुभव कालपासून आम्ही अनुभवलेला आहे. आणि आता खरं अक्षरशः जावंसं वाटत नाहीये. एक 4-8 दिवस राहायला येण्यासारखं हे ठिकाण आहे आणि ठरवून जरूर सगळ्या ग्रुपनी या, एकटी या, कसंही या बिनधास्त येऊन माहेरी अनुभवायचं असेल माहेर तर या सुचित्राताईंच्या मैत्रिणींच्या माहेरघर त्या घरात येऊन अनुभवावं. इतका सुंदर अनुभव आयुष्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे. धन्यवाद.